यमुना दाखवते आहे हृदय प्रगट करून. ती म्हणते आहे माझ्या हृदयात तुला भेटण्याविषयी केवढा भाव तयार झाला देवा बघ ना. भगवान तिला सांगतात मी आलोय आता तुझ्या वाळवंटात खेळण्याकरिता चालोय, काही काळजी करू नको असं सांगून टाकलं महाराज देवानं. आणि आता पलीकडच्या काठाला गेले. तिथे त्या ठिकाणी यशोदा राणीच्या समोर एक कन्या अवतरण झाली होती. वसुदेवानं आपला मुलगा तिथे ठेवला, ती कन्या त्या ठिकाणी उचलली आणि कन्या आपल्या बरोबर घेऊन त्या ठिकाणी महाराज वसुदेवजी महाराज पुन्हा एकदा आले. यमुनेनं परत रस्ता दिला, कारागृहात जाऊन पोहोचले वसुदेवजी. यमुने ती त्या ठिकाणी जी असणारी कन्या ना योगमाया. योगमाया म्हणजे काय? योगाय या माया सा योगमाया, जी योग घडवून देणारी माया. कोणाशी योग घडवून देते? जीवाचा आणि परमात्म्याचा योग. योग म्हणजे जोडणे, जीवाला परमात्म्याशी जोडणारी माया, तिला म्हणावं योगमाया. अशी योगमाया ती त्या ठिकाणी कारागृहात गेली. तिथं गेल्याबरोबर त्या ठिकाणी बंधनं परत एकदा जुळून आले. देवाला हातात घेतलं की बंधनं तुटले आणि माया आल्याबरोबर बंधनं जुळून आले महाराज. कारण असंच आहे, आपण सगळेजण मुक्त आहोत का बद्ध आहोत? आपण आपल्या तोंडानं बद्ध म्हणतो, हाच सगळ्यात मोठा आपला अपराध आहे. खरं सांगू मला सांगतात मुक्त होता परी बळच म्हणतोय मी बद्ध आहे. कशानं? घेऊन या छंद माझे माझे. अरे तू आहेस ना, आहेस तू अंगे अंगी डोळे उघडे. तू आहेस, फक्त तुला डोळे उघडून बघायची गरज आहे. स्वतःच्या स्वरूपाला बघ, तू सच्चिदानंद स्वरूप आहेस. पण हे का कळत नाही? त्याचं कारण माया. ही माया त्या ठिकाणी आवरण घालते ना, झाकून टाकते महाराज स्वरूपाला. अशी असणारी माया. पण तीच माया जेव्हा अनुकूल होते तेव्हा परमात्म्याची प्राप्ती करून देते, जोडून देते परमात्म्याला. ती प्रगट झाली. कंस धावत धावत आला, मारण्याचा प्रयत्न केला, गरगर त्या ठिकाणी फिरवली आकाशामध्ये. आता आपटून मारणार हातातून निसटले, त्याला सांगायला सुरुवात केली महाराज, हे तुझा लागी वधी उपजला मदाजी, उपजला मदाजी, उपजला मदाजी. तुझ लागी वधी उपजला मदाजी, उपजला मदाजी, उपजला मदाजी. तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला असं तिनं त्या ठिकाणी सांगितलं. ती अंतर्धान झाली, गुप्त झाली. आणि आता महाराज त्या ठिकाणी कंस भयभीत झाला.